नमस्कार मंडळी, कशा आहात सगळे? मजेत ना? माझ्या चॅनलवर तुम्हा सगळ्यांचे खूप खूप मनापासून स्वागत करते. तर आज आपण बनवलेली आहे महिनाभर टिकणारी अशी, ताटाची शोभा वाढवणारी, तोंडाची चव वाढवणारी अशी, स्त्रियांच्या भरपूर अशा आजारांवरती रामबाण इलाज अशी ही जवसाची चटणी बनवलेली आहे. काही जण याला अळशी पण बोलतात. हे अशी असते अळशी. एकदम साधी सरळ सोपी रेसिपी आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. चला तर आपण याची रेसिपी सुरू करूया. इथे अळशीची चटणी बनवायला आपण हे अळशी घेतलेली आहे. घरातली कोणती वाटी घेऊ शकता. ही मी 1 वाटी एवढी घेतलेली आहे. ही अशी असते, शरीरासाठी खूप चांगली असते ही. तीळ घेतलेले आहे, सफेद तीळ 4 चमचे एवढे घेतलेले आहेत. त्यानंतर थोडासा कढीपत्ता घेतलेला आहे, धुवून मी सुकवून घेतलेला आहे. 2 मिरच्या घेतलेल्या आहेत लाल. हिरव्या मिरच्या पण तुम्ही टाकू शकता, पण ह्या लाल मिरच्या कशा सुकलेल्या असतात त्यामुळे त्या कसं आपली चटणी ना खराब होणार नाही. त्यानंतर लसूण घेतलेली आहे, 1 गड्डी लसूणची घेतलेली आहे, म्हणजे 20 ते 25. आता ही छोटी लसूण आहे म्हणून 20 ते 25 एवढ्या लसूणच्या पाकळ्या. आणि 1 टेबलस्पून एवढं, 1 चमचा एवढं जिरं घेतलेलं आहे आणि मीठ घ्यायचंय. इथे मी अळशी टाकून भाजून घेते. छान अशी अळशी आपल्या आरोग्यासाठी खूप चांगली असते. हाडं मजबूत करण्यासाठी, डोळ्यांसाठी, केसांसाठी पण चांगली असते. आणि आताशी थंडी पडली आहे, तर थंडीमध्ये ना ह्याचं 1 चमचा तरी आपण घेतलं आपल्या जेवणातून चटणी, तरी म्हणजे खूप आपले फायदे आहेत शरीरासाठी. तर ही चटणी नक्की करून बघा, खूप छान लागते. ही बघा छान अशी मस्त तडतडायला लागली आहे. तडतडायला लागली की गॅस बंद करायचंय. तडतड असा आवाज येत असेल तुम्हाला पण. आता टाकते तीळ. तीळ पण असेच थोडेसे तडतडेपर्यंत भाजून घ्यायचे आणि काढून घ्यायचे. तीळ पण आपल्या शरीरासाठी खूप चांगले असतात. आता थंडी पडू लागली की, मकर संक्रांत आली की आपण बघा तिळाचे लाडू, तिळाची चिक्की वगैरे करतो. हे बघा तीळ पण हे तडतडायला लागलेत, हे पण मी काढून घेते. आता फक्त 1 चमचा एवढं तेल घालायचंय, जास्त तेल नाही घालायचंय. हे बघा थोडंसं एकदम तेल घातलेलं आहे. त्यामध्ये लसूण, जिरं आणि ना सगळं एकदम छान भाजून घ्यायचं. हे मिरची आणि कढीपत्ता पण कुरकुरीत म्हणजे एकदम छान हे होईपर्यंत भाजून घ्यायचंय. कढीपत्ता एकदम कुरकुरीत झाला पाहिजे. लसूण पण चांगली भाजली गेली पाहिजे. गोल्डन ब्राऊन थोडासा कलर चेंज व्हायला लागला त्याचा, ती काढून घ्यायची आहे. कढीपत्ता पण छान असा क्रिस्पी असा मस्त झालेला आहे. मिरची पण छान अशी भाजली गेली आहे. लसूण ही बघा, लसूण पण कशी छान भाजली आहे. मी याच्यामध्ये कढीपत्ता घातलाय. कढीपत्ता पण आपल्या शरीरासाठी खूप चांगला असतो. काही जण कसं जेवणामधील पण कढीपत्ता जो आहे ना तो कसं काढून टाकतात, तर तसं करायचं नाही. केसांसाठी तर खूप चांगला आहे कढीपत्ता. तर हे मी काढून घेते आणि पूर्णपणे थंड करणार आहे. मीठ टाकणार आहे चवीनुसार आणि त्याची चटणी बनवून घेणार आहे. यामध्ये ना अजिबात म्हणजे पाण्याचा अंश जरा पण राहिला नाही पाहिजे, म्हणून एकदम क्रिस्पी करून घ्यायचंय. त्यासाठी कढीपत्ता आपल्याला धुवून व्यवस्थित सुकवून घ्यायचंय, त्याच्यानंतरच आपल्याला चटणीमध्ये वापरायचंय. हे छान असं भाजून झालंय, काढून घेते आणि 1 चमचा थोडंसं चवीनुसार मीठ घालणार आहे मी आणि वाटून घेणार आहे थंड, पूर्णपणे थंड करून झाल्यानंतर. आता हे मी ना मिक्सर मधून काढून घेते. जास्त टाइम फिरवायचं नाहीये, सगळं घालते आणि आपली चटणी ही अळशीची तयार होणार आहे. मस्त छान अशी पौष्टिक.
चवीनुसार मीठ, वाटून घेते मी आता। तर ही आपली अशी अळशीची पौष्टिक अशी चटणी तयार आहे। ही चटणी तुम्ही सेलही करू शकता। ही 1 ते 2 महिने चटणी राहते, फ्रीजच्या बाहेरही राहील आणि फ्रीजमध्येही राहील, कारण यामध्ये आपण कोणत्याही प्रकारचं पाणी लागेल असं काहीच असं घातलेलं नाहीये मॉइश्चरचं। तर मस्त झालेली आहे, छान अशी। तुम्ही ही सेलही करू शकता आणि जेवणाबरोबर आपण ही अगदी 1 चमचा जरी घेतली तरी भरपूर होईल। तर ही अशी स्टोअर कशी करून ठेवायची, अशी काचेची किंवा प्लास्टिकची बरणी जरी घेतलात तुम्ही तरी ती चालेल। हवाबंद डब्यामध्ये ठेवायची आहे, पूर्णपणे कोरडी करून घ्यायची आणि नंतरच ठेवायची आहे त्यामध्ये। तर माझी रेसिपी कशी वाटली ती कमेंटमध्ये जरूर सांगा। अगदी छोटीशी साधी सोपी रेसिपी आहे, पण पौष्टिक आहे, छान आहे रेसिपी। तर सगळ्यांनी नक्की ट्राय करून बघा आणि रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये जरूर सांगा। ही बघा मी अशी काचेच्या बरणीमध्ये ही ठेवणार आहे।